जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, जय भीम, नमो बुद्धाय ताई. जय भीम, जय भीम. हा, ओके. विजय ओवाळ नाही आले अजून. विजय ओवाळ नाही आले ना अजून. नाही सर, अजून नाही. धम्म प्रशिक्षक देखील आहे. एक बुद्धवचन अनेक आहेत. त्या अनेक बुद्धवचनातून, अनेक गाथांमधून एक गाथा आहे. ती गाथा मी आपल्या सर्वांना सर्वप्रथम अर्पण करू इच्छितो. सुखो बुद्धान पादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्री समगानं तपो सुखो. या गाथेचा अर्थ आहे, सुखद आहे बुद्धांचा जन्म, उत्पत्ती. सुखद आहे सद्धम्माचं श्रवण करणं. याचा अनुभव तुम्ही घेतच असाल अनेक ठिकाणी. जिथे जिथे धम्माचं श्रवण तुम्ही करता तो अनुभव खूप छान असतो. मन शांत होऊन जातं. सुखद आहे संघाची, धम्माचरण करणाऱ्यांची एकता. आणि सुखद आहे या सर्वांनी एकत्रित येऊन केलेलं कार्य. संघाने धम्माचरण करणाऱ्या लोकांनी ज्यावेळेस ते एकत्र येऊन कोणतेही कार्य करतात तर त्या कार्याचा अनुभव हा सुखद असतो, कारण त्याच्यामध्ये निस्वार्थता असते. तर हा अनुभव आपण देखील घेतच असू. त्या गाथेचं महत्व म्हणजे बुद्धा अँड धम्मा या ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या पहिल्या पानावर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मपदातील अनेक गाथांमधून या 2 ओळीची गाथा तिथे लिहून ठेवली. पहिल्याच आवृत्तीच्या पहिलंच पान असं उघडलं, पहिलं पान कोरं आहे सगळं पान, आणि त्या मधोमध त्या 2 गाथा आहेत. त्या 2 गाथा म्हणजे तुम्हा आम्हाला लक्षात घ्यायची गोष्ट अशी की या गाथेचा अर्थ खूप महत्वाचा आहे तुमच्या आमच्या सर्वांच्यासाठी, समाजासाठी. कारण या गाथेमध्ये धम्माचरण करणाऱ्या लोकांची माहिती आहे, त्यांची एकतेची माहिती आहे. खूप मोठा गाथा आहे. समस्त मानव, प्राणी व निसर्गाच्या कल्याणासाठी ज्यांनी आदर्श मार्ग सांगितला ते तथागत भगवान बुद्ध. 1956च्या ऐतिहासिक
धम्मक्रांतीनंतर भारतातील बौद्धांचे धम्मगुरु, 20व्या शतकातील आधुनिक बुद्ध, द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, पीपल्स एज्युकेशन सोसायटी या मातृसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि संविधानिक आधुनिक भारताचे निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्याही कार्याला, स्मृतीला आणि विचारांना सर्वप्रथम मी त्रिवार अभिवादन करतो. आजच्या या सेशन मध्ये उपस्थित बुद्धिस्ट सेमिनरीचे संचालक सचिव डॉक्टर राजारामजी बडगे, संचालक मंडळाचे सदस्य आयुष्यमान बाळासाहेब गायकवाड आणि अतिशय समर्पितपणे बुद्धिस्ट सेमिनरीचे प्रशिक्षण घेणारे, त्या प्रशिक्षणातून स्वतःचा व्यक्तिविकास साधतच आहात, पण त्या व्यक्तिविकासाच्या माध्यमातून तुम्ही इतरांपर्यंत सुद्धा धम्म पोहोचवत आहात. आणि सर्वात महत्वाचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या उद्दिष्टावर प्रत्यक्ष काम करणाऱ्या माझ्या सर्व धम्म प्रशिक्षक बंधू आणि भगिनींना माझा सविनय जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम, नमो बुद्धाय. ओके, कशी वाटली सुरुवात? येस सर, परफेक्ट. एकदम परफेक्ट नाहीये, परफेक्ट नाहीये. मला 100 मार्क्स झाले. 60 मार्क म्हणजे एक जे सांगितलेलं आहे ते तेवढं प्रत्यक्षपणे आलाय. हा, नाही, एक गोष्ट मी सांगू इच्छितो की बुद्धिस्ट सेमिनरीची जी हे प्रशिक्षण यंत्रणा आहे, ही बाबासाहेबांनी सांगितलेल्या अभ्यासक्रमावरती आधारित आपण ती प्रशिक्षण यंत्रणा ठेवली आहे. आणि याच्यामधले प्रशिक्षण घेणारे जे प्रचारक असतील तर त्यांचे निकष सुद्धा बाबासाहेबांनीच लावलेले आहेत, ते दिलेले आहेत आपल्याला. त्यामुळं आता माझ्या दृष्टिकोनातून नका पाहू, त्यांच्या दृष्टिकोनातून पहा की त्यांना 100% म्हणजे काय अपेक्षित असू शकेल. माझ्या दृष्टिकोनातून मी म्हणतो 60% जर आपण पोचलो तर आपण थोडंफार काहीतरी अचीव्ह केलं असं आपण होऊया, असं आपण म्हणूया, है की नाही. त्यामुळे माझी सुद्धा जर तुम्ही क्षमता जर पाहिली, मी 60 ते 70% मध्येच आहे. त्यामुळे ज्यांना कुणाला मार्क्स मिळालेले आहेत है की नाही, तर आपल्याला जे बाबासाहेबांनी निकष दिलेले आहेत तिथपर्यंत पोहोचायचं आहे. ज्यावेळेस आपण तिथं पोहोचू त्यावेळेस कुठे आपण 70-80% मध्ये पोहोचू असं आपण म्हणूया, नाही का, म्हणू शकू आपण. त्यामुळे अजून बराच अभ्यास आहे, बरीच तयारी आहे. धम्म प्रशिक्षक प्रचारक असे पाहिजेत की ते समाजातल्या कोणत्याही स्तरामध्ये गेल्यानंतर तिथे ते इतर लोकांवरती प्रभाव टाकू शकणारे पाहिजेत. विषयांमध्ये एवढी पारंगत पाहिजे. सुनंदा जी, मराठी में बोल रहा हूँ, चलेगा ना, या हिंदी में बोलूं? सर समझ जाती हूँ. ओके ओके, ठीक है. भास्कर जी भी है. ओके, मैं कोशिश करूंगा बीच बीच में थोड़ा सा मेरा हिंदी भाषा का प्रयोग करने की कोशिश करूंगा मैं. तर त्यांचे निकष असे आहेत बाबासाहेबांचे की इतर धर्मियांच्या समोर जरी तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला जर धम्म सांगण्याची जर संधी मिळाली तर तिथे धम्म सांगताना फक्त अशी बडबड करून यायची नाही आहे, तर तिथे त्या लोकांना तुम्हाला प्रभाव टाकता आला पाहिजे. ती लोक धम्माकडे आकृष्ट झाली पाहिजेत. जरी आकृष्ट नाही झाली तरी धम्माबद्दलची सहानुभूती त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. एवढी क्षमता आपल्याला विकसित करायची आहे एक प्रचारक म्हणून, ठीक आहे. तर ती पात्रतेपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि त्यासाठी हा अल्पसा छोटासा प्रयोग किंवा हा प्रयत्न बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण करत आहोत. तर हे महत्व आहे या धम्म प्रशिक्षक प्रात्यक्षिक परीक्षेचं. हा उद्देश आहे, तो ही सुरुवात आहे जस्ट. त्यामुळे तुम्ही पहिलाच टप्पा आहे, अजून हा काही असा पुढचा टप्पा अजून गेलेला नाही, हा पहिला टप्पा आहे. त्यामुळे तुम्ही गुणांवरती अरे मला एवढे कमी कसे काय मिळाले, आहे की नाही, गुणांवरती जाऊ नका. ती एक सत्य म्हणून आपण ते स्वीकारलं पाहिजे, आव्हान म्हणून स्वीकारलं पाहिजे. आणि नेमकं कुठे आपल्याला अजून विकसित करायचंय. मी तर निकष सांगितलाय,
बाबासाहेब तर म्हणतात की तुम्ही जे धम्माला ग्लानी काय येते त्याच्यामधलं तिसरं कारण की आपले धम्म प्रचारक जे असतात ते इतरांसोबत चर्चा करण्यात, त्यांच्यावरती प्रभाव टाकण्यात हे कमी पडतात. प्रभाव टाकणं म्हणजे त्याला निरुत्तर करणं, त्याला मारून मुस्कटून एक रागाने, द्वेषाने त्याला हे करणं तसं नाही. तुम्ही विचारांनी. अतिशय निखळपणे जर विचार समोर ठेवले की ते विचारच त्याला निरुत्तर करता आले पाहिजे. एवढ्या प्रभावीपणे आपल्याला ती क्षमता निर्माण करायची आहे आणि त्यामुळेच ते व्यक्तिमत्व देखील धम्माच्या माध्यमातून आपल्याला निर्माण करायचं आहे. तर त्यासाठी ही या परीक्षा आहेत, प्रात्यक्षिक परीक्षा आहेत. ओके, नंबर 1. तर तुम्हाला जे विषय दिले जात आहेत ते यासाठीच ते विषय आहेत की त्या विषयांमध्ये तुम्हाला ते विषय दिलेले आहेत, त्या विषयांमध्ये तुम्ही पारंगत व्हावं. जे अभिप्रेत आहे त्या विषयांमधून जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे ते प्रभावीपणे तुम्ही ठेवता आलं पाहिजे. हा नंबर 1 पॉइंट. मी सर्वात प्रथम उदाहरण घेऊ इच्छितो संजयजी भोसले यांचं. संजयजी आहात ना तुम्ही? संजयजी ऐकताय का? हो, ऐकतोय सर. ओके, तुमचा विषय आहे हा. तर खूप मूलभूत विषय तुमचा होता आणि आपल्या सगळ्यांना त्याची माहिती असणे खूप आवश्यक आहे. तुमचा विषय होता की ब्लू प्रिंट. तर ज्या वेळेस तुम्ही आम्ही सर्वजण ब्लू प्रिंट याविषयी समाजामध्ये आपण सांगणार आहोत, तर त्या ब्लूप्रिंट मधले प्राथमिक 5 पॉइंट अतिशय क्लॅरिटीने, स्पष्टतेने आपल्याला सांगता आले पाहिजेत आणि एक कॉन्फिडन्सली सांगता आले पाहिजेत. आणि त्यातल्या त्यात मी संजयजींना विषय दिला होता की बुद्धिस्ट सेमिनरी, त्याबद्दल जरा विशेष करून त्याच्यावरती तुम्ही तिथं सांगितलं गेलं पाहिजे. तर ब्लूप्रिंट मधले 5 पॉइंट म्हणजे नंबर 1 तुम्ही सांगितला होता की धम्मग्रंथाची निर्मिती. मग धम्मग्रंथ ऑलरेडी निर्माण झालेला आहे, तो सुद्धा तुम्ही सांगितलाय. थोडक्यात दुसरा गोष्ट म्हणजे धम्म दीक्षेची आवश्यकता. धम्म दीक्षेची का आवश्यकता आहे हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना त्याच्यातून सांगता आलं पाहिजे. आणि मग धम्म दीक्षेच्या आवश्यकतेसाठी तुम्ही बाबासाहेबांचे काही रेफरन्सेस घेतले पाहिजे. त्यांनी डॉक्टर वली सिन्हांना जे पत्र लिहिलं होतं त्या पत्रामध्ये त्यांनी काय सांगितलंय ते सुद्धा आणता आलं पाहिजे की का आवश्यकता आहे धम्म दीक्षेची. तर हे रेफरन्सेस तुमचे आले पाहिजेत. तिसरी गोष्ट होती विवाहित उपासक उपासिकांची प्रचार यंत्रणा. इंग्लिशमध्ये बाबासाहेब त्याला ले प्रीचर्स असं म्हणतात. ले प्रीचर्स. मी वाचून दाखवतो तुम्हाला त्यांचं वाक्य. खूप इम्पॉर्टंट ती वाक्य आहेत. अपॉइंटमेंट ऑफ अ नंबर ऑफ ले प्रीचर्स. अपॉइंटमेंट ऑफ अ number of lay preachers who could go about and preach the Buddhist and see how far they are following the Buddha's Dhamma. तर हे 17 पार्ट 3 मध्ये ब्लूप्रिंट म्हणून बाबासाहेबांचं भाषण आहे. तर यातील एक एक शब्द तुम्ही लक्षात घ्या. अपॉइंटमेंट ऑफ अ नंबर ऑफ ले प्रीचर्स. ले प्रीचर्स म्हणजे कोण? भिक्खू होतात का? नाही. श्रामणेर सुद्धा नाही. ले प्रीचर म्हणजे उपासक उपासिका. ठीक आहे. हो, विवाहित असतील तर चांगलंच आहे असं बाबासाहेब म्हणतात. मे बी मॅरिड. ओके. तर हा मुद्दा सांगितल्यानंतर लगेच पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धिस्ट सेमिनरीचा. द एस्टॅब्लिशमेंट ऑफ अ बुद्धिस्ट रिलिजियस सेमिनरी वेअर पर्सन्स हू विश टू बिकम प्रीचर्स कुड बी टॉट बुद्धिझम and also comparative study of other religion. म्हणजे हा ज्यावेळेस तुम्ही तिसरा पॉइंट सांगता ना, उपासक उपासिकांची प्रचार यंत्रणा, की लगेच त्याला लागून बुद्धिस्ट सेमिनरीचा पॉइंट है कि अशा उपासक उपासिकांना जो धम्म के बारे में सीखना चाहते हैं, जानना चाहते हैं, धम्म का प्रसार करना चाहते हैं, उनको ट्रेन करने के लिए चौथा पॉइंट कौन सा दिया है बाबा साहब? बुद्धिस्ट सेमिनरी. त्याचा पर्टिक्युलर एक ऑब्जेक्टिव है सेमिनरीचा. सेमिनरी ऐसे ही कोई इंस्टीट्यूट नहीं है. जो उपासक उपासिका की प्रचार यंत्रणा को प्रशिक्षित ट्रेन करने के लिए सेमिनरी है वो. आणि मग हे सांगितल्यानंतर तुम्ही सेमिनरीचा जो आपण सुरू केलेला जो प्रयत्न आहे तो सांगितला गेला पाहिजे. मग ते सेमिनरीचा उद्देश काय, त्याची सिलेबस काय आहे, त्याची यंत्रणा आपण कशी विकसित करत आहोत. तर हे संजयजी तुमच्याकडून
किंवा आपल्या सगळ्यांच्याकडून येणं अभिप्रेत आहे, की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला क्लिअर एक पिक्चर येईल. अरे हा, ब्लूप्रिंट मध्ये बाबासाहेबांनी हे सांगितलेलं आहे काय. मग त्याची स्पष्टता समोरच्या व्यक्तीला आली पाहिजे. कोणतीही शंका राहिली नाही पाहिजे या 5 पॉइंट बद्दल. कारण तुम्ही आम्ही जे काम करत आहोत हे माझ्या दिशेने काम करत नाही. हे आपण सगळे बाबासाहेबांनी जे सांगितलेलं आहे त्याच्यावरती आपण सगळेजण काम करत आहोत. आणि बुद्धिस्ट सेमिनरीचं मग पुढे जर रेफरन्स तुम्हाला जर घ्यायचा जर झाला तर व्हॉल्यूम 17 पार्ट 1 याच्यामध्ये बाबासाहेबांनी बुद्धिस्ट सेमिनरी विषयी विस्तृत माहिती दिलेली आहे, जी संजयजी ह्या विषयामध्ये आली पाहिजे होती. ओके, त्याच्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगतो. बंगलोरची ना पर्टिक्युलर शब्द लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे आपली मनात शंका येत नाही. बुद्धिस्ट सेमिनरी वुड बी स्टार्टेड इन बँगलोर ऍज अ प्रिलिमिनरी स्टेप्स टू स्प्रेडिंग बुद्धिझम इन इंडिया. म्हणजे त्या ब्लूप्रिंट मध्ये सुद्धा प्रिलिमिनरी स्टेप सांगितली आणि इथे सुद्धा बाबासाहेब प्रिलिमिनरी स्टेप, प्रिलिमिनरी म्हणजे पहिल्या प्रथम हातामध्ये घ्यायचं काम, जे मागच्या 60 वर्षामध्ये झालेलं नाहीये अजूनही, ते आता आपण प्राथमिक झालं असतं तर आता हे आपण घेण्याची आवश्यकता नव्हती. प्राथमिक काम आहे सेमिनरीचं. कुणाला ट्रेन करायचंय? उपासक उपासिकांना. पुढचं एक बाबासाहेब ऑब्जेक्ट म्हणून सांगतात सेमिनरीचा. मी त्यांच्या शब्दामध्ये का सांगतोय, कारण ते शब्द तुमच्या मनाला भिडावेत म्हणून समजावं की बाबासाहेब नेमकं कोणते शब्द वापरतात. द मेन ऑब्जेक्ट ऑफ दिस इन्स्टिट्यूशन, म्हणजे सेमिनरीचा मेन ऑब्जेक्ट ते सांगतात. द मेन ऑब्जेक्ट ऑफ दिस इन्स्टिट्यूशन वुड बी टू ट्रेन preachers for propagating Buddhism among the common folk, he said. Again, preachers शब्द वापरलाय, जो ब्लूप्रिंट मध्ये सुद्धा सेम होता. ओके, आणि मग ह्याच्यामध्ये त्यांनी कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रिलिजन, त्यानंतर वेस्टर्न फिलॉसॉफी, हे सुद्धा विषय त्याच्यामध्ये त्यांनी ऍड केलेले आहेत. आणि ते म्हणतात पुढे जाऊन की अ लार्ज लायब्ररी विथ बुक्स ऑन रिलिजियस अँड फिलॉसॉफी वुड बी अनदर फीचर ऑफ दिस सेमिनरी. लार्ज लायब्ररी आणि ते नंतर होईल कधीतरी, पण ऍटलिस्ट बेसिक उपासक उपासिकांची प्रशिक्षण देणारी इन्स्टिट्यूट किंवा तो प्रयत्न हा कुठेतरी सुरू व्हायला पाहिजे होता, जो त्यांनी 1954 साली आणि 55 साली सांगितला होता. तर तो प्रयत्न या सेमिनरीच्या माध्यमातून आपण सुरू करत आहोत, केलेला आहे ऑलरेडी. ओके, तर संजयजी हे पॉइंट्स आणि हे रेफरन्सेस हे त्याच्यामध्ये यायला हवे होते. ओके, आणि सेमिनरी म्हटलं की सेमिनरीचे हे 2 रेफरन्सेस नेमकं कुणाला प्रशिक्षित करतोय आपण, त्याच्यामध्ये हे पण म्हणतात बाबासाहेब की आंतरराष्ट्रीय स्तरावरून तिथे विद्वान येतील, तिथे ते चर्चा करतील, पाली टेक्स्ट इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट करतील, पब्लिश करतील, धम्मा संबंधीचे आर्टिकल, हे सुद्धा सेमिनरीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे सगळे मुद्दे त्या ब्लू प्रिंटच्या ह्याच्यामध्ये आणि सेमिनरी वरती जर फोकस असेल तर त्याच्यामध्ये येणं आवश्यक आहे. ओके, तर तो विषय कंप्लीट होतो. त्यामुळे आता मी विषयाच्या संदर्भानच दुसरा विषय येतो अंकुशदादा गायकवाड यांच्याकडे. अंकुशदादा, बुद्ध म्हणजे काय आणि बुद्धाला अनुसरणे म्हणजे काय, याच्यावरती मला वाटतं माझी रेकॉर्डेड ऑडिओ क्लिप सुद्धा आहे, त्याच्यामध्ये सगळे मुद्दे आलेले आहेत आपले. तर तुम्ही सांगता सांगतानाच 28 बुद्ध वगैरे होऊन गेले, तर या गोष्टीकडे तुम्ही वळाला होता, तर तिथं ते विषयांतर थोडं झालं होतं तुमचं. ओके, तर बुद्ध म्हणजे काय आणि बुद्धाला अनुसरणे म्हणजे आपण व्यक्तिगत जीवनामध्ये काय करणं अभिप्रेत आहे. जर बुद्ध जर समजा असे जर आहेत हे तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतर व्यक्तिगत जीवनामध्ये सर्वसामान्य लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे ते अनुसरत आहेत. तर हे मुद्दे त्या रेकॉर्डेड सेशन मध्ये मी सांगितलेले होते व्यवस्थित. तेव्हा ते जर झालं तर तुम्ही बुद्धाला अनुसरत आहात असं होईल. तर तुम्हाला जर 15 मिनिटांमध्ये जर हा विषय जर मांडता आला तरी काही हरकत नाही. असं नाही की अर्धा तासच बडबड आपल्याला बोलायचं आहे म्हणून. 15 मिनिटात जरी कंप्लीट झाला तरी काफी आहे तो. ओके, पण मग एका विषयाला जोडून तुम्ही जर दुसरे तिसरे विषय जर घेतला तर मुख्य विषय सुद्धा लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर त्यामुळं हा विषय तुम्ही आम्ही सर्वांनी जर घ्यायचा असेल, तुम्हाला कुणालाही जर मिळाला
तर फोकस करा त्याच्यावरती की बुद्ध किसे कहते हैं, सबसे पहिली बात. तथागत गौतम बुद्धांचं ते उदाहरण की बाबा त्यांना लोक विचारतात, एक ब्राह्मण विचारतो की भाई आप देव है क्या, गंधर्व है क्या, नहीं भाई मैं बुद्ध हूँ. बुद्ध का मतलब क्या होता है, हे सगळे मुद्दे आले पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग अशा बुद्धाला मी अनुसरतोय म्हणजे नेमकं मी काय करतोय याच्यावरती पॉइंट वाईज फोकस करता आला पाहिजे आपल्याला. हा झाला तुमचा दुसरा विषय. तिसरा विषय, विजय जॉईन झालेत का? विजय ओवाळ नाही झाले जॉईन, पण हा नाही झाले ना. पण मला खास करून विजय ओवाळांचं अभिनंदन करावं असं वाटेल, कारण त्यांच्या विषयामध्ये एक ओरिजिनॅलिटी मी अनुभवली. ओरिजिनॅलिटी म्हणजे काय की त्यांनी तो विषय समजला, अंडरस्टँड केला आणि त्यांच्या विचारांमध्ये, त्यांच्या भाषेमध्ये ते रिप्रोड्यूस करत होते. म्हणजे त्यांच्या वाक्यांमध्ये कुठेही असं रेडीमेड असं पुस्तकी संदर्भ मला जाणवला नाही. जे ते सांगत होते ते त्यांच्या विचार करून ते सांगत होते असं जाणवत होतं त्यांच्यामधून. भले ते तोडकं मोडकं का असाना, कितपत बरोबर आहे ते पण नसाना, पण त्यांनी तो ओरिजिनॅलिटीचा प्रयोग केला त्यांच्या ह्याच्यामध्ये. तर हा ओरिजिनॅलिटीचा प्रयोग आपल्या प्रचारकांमध्ये असणं खूप आवश्यक आहे. रेफरन्सेस तुम्ही जरूर घ्या, पण ते सांगताना तुमच्या ओरिजिनॅलिटीने तुम्ही सांगा. ओके, तर हे साधता आलं पाहिजे. तर ते प्रयत्न त्यांचा तो त्या पद्धतीचा होता. आणि त्यांच्या विषय जर पाहिला तर ठीक आहे, ते नाही आहेत, पण हे रेकॉर्डिंग त्यांना नंतर बडगे सर ऐकवता येईल आपल्याला. तर त्यांच्या विषयाबद्दल सांगतो मी. त्यांचा विषय स्त्रोतापन्नचे निकष हा होता. तर खूप छान विषय आहे हा पण, आणि मला वाटतं आपल्यापैकी अनेक जणांना हा विषय माहिती पण असेल, पण तरी त्यांचे जे मुद्दे राहिले होते किंवा ज्या पद्धतीत प्रस्तुत केले होते ते मी सांगतो परत एकदा. त्यांनी पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारामिता हे तीनही गोष्टींचं पालन करायला त्यांनी सांगितलं, आणि याच्यामध्ये येणारे अडथळे म्हणून त्यांनी ते 10 संयोजनं म्हणून प्रस्तुत केली होती. तर एक अतिशय महत्वाची गोष्ट, महत्वाचा पॉइंट या विषयाच्या संबंधित तुम्ही आम्ही लक्षात ठेवला पाहिजे की बुद्ध और कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये, अंकुश दादा गायकवाडांचं जरा थोडं म्यूट करा बरं स्पीकर. माझ्या कोणी नाही रूम मध्ये, नाही, एक एकटाच आहे मी. आवाज असा खर 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 येतोय. हा करतो, म्यूट करतो, पण माझ्या घरात कोणी नाही, एकटाच आहे. ओके, थँक्यू. तर स्त्रोतापन्न हा जो विषय आहे, बुद्ध आणि कार्ल मार्क्स या ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी 10 अडथळे सांगितले होते. त्या अडथळ्यांचा उद्देश क्लिअर कट बाबासाहेब सांगतात की आर्य अष्टांगिक मार्गावर आरूढ होणं तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुम्ही या 10 अडथळ्यांवरती मात करता. ओके, आपण सहज म्हणून जातो, अरे आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन कर, पालन कर, पण ते पालन करणं कधी शक्य होईल जेव्हा तुम्ही हे 10 अडथळे त्याच्यावरती मात करता, ओव्हरकम करता, तेव्हा तुम्ही आर्य अष्टांगिक मार्गावर आरूढ होता. आणि आर्य अष्टांगिक मार्ग म्हणजेच निर्वाण असं बाबासाहेब सांगतात. ओके, तर थोडं सांगताना त्यांच्या ह्याच्यामध्ये की या तिघांचं पालन करायचंय आपल्याला, आणि मग त्यांनी ते 10 अडथळे त्या तिघांसाठी सांगितले. पंचशिलाचं पालन करायला काही कोणाला अडथळ्यांची आवश्यकता नाही. 10 पारामितांचं पालन करण्यासाठी सुद्धा काही अडचणीची नाही. आर्य अष्टांगिक मार्ग त्याच्यावरती आरूढ व्हायचं असेल तर हे 10 अडथळे असे बाबासाहेबांनी सांगितलेले आहेत. आणि त्यातले पहिले 3 अडथळे जर तुम्ही दूर करू शकला तर तुम्हाला स्त्रोतापन्न फल प्राप्त होऊ शकतं. पहिले 3 अडथळे. तर त्यांनी पहिले 3च्या ऐवजी अजून एक 4 चौथा कुठेतरी ऍड केला होता, अविद्या म्हणून, अविद्या म्हणून त्यांनी ऍड केलेला आहे. तो सगळ्यात शेवटचा अडथळा आहे तो. तर फक्त पहिले 3 अडथळे, 3 अडथळे म्हणजे सिक्वेन्स वाईज. नंबर 1 कोणता आहे, कोणी सांगू शकेल? एनीबडी रिमेंबर्स?
सम्यक दृष्टी. पण कशाबद्दलची सम्यक दृष्टी? एक व्यक्तीबद्दल जे आपलं मत असतं, की व्यक्ती कसा आहे, की जग कसं आहे, तर त्याच्याबद्दलची असलेली मिथ्या दृष्टी ही ज्यावेळेस तुमची ड्रॉप होते आणि ज्यावेळेस तुम्ही व्यक्तीला, की बाबा नाही हे शरीर नाही, हे मन नाहीये, व्यक्ती म्हणजे तो अहमपणा, तुमचा मीपणा ज्यावेळेस तुम्ही समजून घेता आणि ते नाही आहे याची ज्यावेळेस तुम्हाला जाणीव होते, तेव्हा ती पहिला अडथळा तुम्ही दूर करता. ओके. दुसरा अडथळा जो आहे तर तो म्हणजे कर्मकांड. कर्मकांड म्हणजे धार्मिक विधी. आता त्यांनी कर्मकांड हे व्यवस्थित सांगितलं गेलं पाहिजे. ते ऑलरेडी बौद्धाचार्य आहेत. बौद्धांमध्ये सुद्धा धार्मिक विधी आहेत, पण त्यातले काही धार्मिक विधी हे कर्मकांडामध्ये येत नाहीत, ठीक आहे. नाही तर नेमकं कर्मकांड मध्ये काय येतं तर ते सांगणं अभिप्रेत आहे. कर्मकांड म्हणजे अमुक अमुक एखादी गोष्ट केल्यानंतर मला हे प्राप्त होईल, बाबा हे मिळेल, हे अंधश्रद्धेने केलेली कोणतीही विधी, अंधश्रद्धेने, तर त्याला ते कर्मकांड असं म्हणतात. जर तुम्ही उघड्या डोळ्याने श्रद्धेने जर ती एखादी कृती करत असाल, गाथापठण जरी असेल, तर त्याला कर्मकांड म्हणता येत नाही. ओके. तर ही दुसरी जी जाणीव जी आहे, तर हा दुसरा अडथळा. आणि तिसरा अडथळा म्हणजे विचिकिच्छा. विचिकिच्छा ही अनेक रूपामध्ये, अनेक प्रकारामध्ये आपल्याला आढळून येते. सगळ्यात पहिली मोठी विचिकिच्छा असते म्हणजे तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गाबद्दल कसलीही शंका नसणे, की हा जो मार्ग जो आहे हा मार्गच मला माझ्या दुःखातून मुक्त करणार आहे, इतरांना सुद्धा मुक्त करणार आहे आणि मला त्या दिशेने घेऊन जाणार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग मला घेऊन जाणारा नाही. भले तो कितीही मोठा विद्वान असो, तत्वज्ञ असो, पण ह्या दोघांच्या मार्गाला मला मी पूर्णपणे शरण आहे, स्वीकारलेला आहे आणि त्याच्यापासून इतरत्र न जाण्याची, म्हणजे कधी तुम्ही भटकणार नाही त्या दोन आदर्शांच्या शिवाय. अशा तुमच्या मनाची ज्यावेळेस तयारी होते त्यावेळेस तुमच्या मनातली आदर्शांविषयीची विचिकिच्छा दूर होते. एखादा निर्णय घेतल्यानंतर त्या निर्णयावर तुम्ही ठाम राहता. नाही यार, दिस इज द रोड, हे माझे आदर्श, त्यांनी सांगितलेला हा रोड. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असतो हे मी सांगत नाही, मी बाबासाहेबांचे प्रत्येक वेळेस रेफरन्सेस देत असतो, कारण तो मार्ग त्यांचा आहे, माझा काही नाही आहे. यासाठीच देत असतो, कारण त्या आदर्शांप्रतीची कटिबद्धता तुमच्या मनामध्ये निर्माण होते. या तीन गोष्टी ज्यावेळेस, हे तीन अडथळे ज्यावेळेस तुम्ही पार करता त्यावेळेस तुम्ही स्त्रोतापन्न फलप्राप्तीच्या जवळ जाऊन पोहोचता. या स्त्रोतापन्न फलप्राप्तीच्या जवळ अजूनही दोन गोष्टी कमी होतात. त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नंबर 1 म्हणजे द्वेष भावना तुमची कमी होते, पूर्णपणे नष्ट होते असं नाही. द्वेष भावना त्या व्यक्तीची कमी होते, मिनिमल येते. ठीक आहे, थोडेफार कधी आला, द्वेष आला, पण ते राहत नाही, ते पटकन असा निघून जातो, क्षणिक फक्त राहतो. असं एक्सप्लेन केलेलं गेलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे की हा माणूस ग्रुपिझम करत नाही, म्हणजे गट प्रवृत्ती असते ना ती करत नाही. तो असा समुद्रासारखा असा मोकळा होत चाललेला असतो. ठीक आहे बाबा, हे आहे, हा मार्ग आहे, स्वीकारायचा असला तर स्वीकारा, पुढे चला, नाहीतर संपला विषय. ठीक आहे. हे असं चार चौघांना घेऊन बसणार, ओढणार आहे का नाही, तसं नाही. मोकळा, मार्गाविषयी कटिबद्ध आणि ओपन लाईक अ सी. तर हे दोन गुण जे आहेत त्या व्यक्तीमध्ये विकसित होत असतात. द्वेष भावना बऱ्यापैकी कमी होते, ग्रुपिझमची प्रवृत्ती त्याची नष्ट होते. समाजामध्ये आपण ग्रुपिझमची प्रवृत्ती पाहतो, ठीक आहे. आणि राग सुद्धा त्या व्यक्तीचा फार कमी होत झालेला असतो. तर हे निकष आहेत स्त्रोतापन्न फलप्राप्तीचे. तर हे निकष आले पाहिजेत ज्यावेळेस तुम्ही हे सांगता. बुद्ध की कार्ल मार्क्सचा संदर्भ आणि स्त्रोतापन्नासाठी हे 3 अडथळे आणि 2 जे तुम्हाला सांगितले ते कमी झालेले असतात. ते असा व्यक्ती स्त्रोतापन्न फलप्राप्ती याला आपण म्हणू शकतो. ओके. तर हा विजय ओवाळांचा तो विषय झाला आणि सुधाताईंचा विषय मला खूप आवडीचा विषय आहे सुधाताई तो, आणि तुम्ही छान पद्धतीने पॉइंट कव्हर केले. मला धन्यवाद यासाठी करावं लागेल की तुम्ही तो 14 ऑक्टोबर 1956 चा पॉइंट घेतला.
सॉरी 13 ऑक्टोबरला ज्यावेळेस भिक्खूंनी बाबासाहेबांना विचारलं होतं ना, मी संघं शरणम करणार नाही बाबासाहेब असे त्यांना म्हणाले होते. तो पॉइंट तुम्ही घेतला, मला खूप आनंद झाला. ठीक आहे. तर तो पॉइंट अधिक विस्तृतपणे जरूर तुम्ही सांगा. तर तुमच्या विषयाबद्दल मी सांगतो. सर्वप्रथम की आपण जर काही नोट्स वगैरे जर बनवलेल्या जर असतील तर त्या नोट्स तुम्ही रेफरन्सेस म्हणून असं उचलून सांगण्यासाठी जरूर घ्या. पण ज्यावेळेस तुम्ही देशना देत आहात त्यावेळेस तुम्ही कधीही कुणालाही असं जाणवू देऊ नका की तुम्ही वाचताय आणि सांगत आहात. ओके, कधी. हा सगळा पहिला पॉइंट आहे. तर तो टाळण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा. संघं शरणं गच्छामि अट्टपुरीस पुग्गला. तर याच्यामध्ये 8 प्रकारचे पुरुष किंवा 8 प्रकारचे व्यक्ती कशा आहेत हे सांगणं गरजेचं आहे. 8 प्रकारच्या व्यक्ती म्हणजे कोणत्या? एक स्त्रोतापन्न फलप्राप्ती आणि स्त्रोतापन्नाच्या मार्गावर असणारा व्यक्ती. ही झाली एक जोडी स्त्रोतापन्नाची. बरोबर आहे कडे? स्त्रोतापन्न फलप्राप्ती, ज्याला तो स्त्रोतापन्न फल प्राप्त झालेला आहे आणि दुसरा त्याच्या मार्गावर आहे अजून तो. हे 2 झाले. सकृतागामी फलप्राप्ती. ओके, त्याची फलप्राप्ती त्याला झालेली आहे, पण मार्गावर असणारा सुद्धा व्यक्ती आहे तो, जो स्त्रोतापन्नाच्या पुढे आहे आणि सकृतगामीच्या मार्गावर आहे. त्याच पद्धतीने अनागामी मार्गावर आणि फलप्राप्ती, अर्हत मार्गावर आणि फलप्राप्ती, असे 4 आणि 4 8 प्रकारच्या व्यक्ती. त्याला अट्टपुरीस पुग्गला असं म्हटलेलं आहे. ओके, 4 अवस्थांचे फलप्राप्त आणि त्याच्यावरती मार्गावरती असणारे 4 आणि 4 8 अट्टपुरीस पुग्गला एस भगवतो सावक संघ. तर हे 8 प्रकारचे व्यक्ती जे आहेत तर या व्यक्तींना संघ असं म्हटलेलं आहे. मग हा संघ उपासकांचा सुद्धा असू शकतो, भिक्खूंचा सुद्धा असू शकतो हा संघ. ओके, भिक्खूंचा संघ, उपासकांचा संघ, म्हणजे याच्यामध्ये त्या अवस्था महत्वाच्या राहतात. आणि मग अशा संघाला अनुसरणे, या अनुषंगाने पुढचं सगळं आलं पाहिजे की अशा संघाला. मग असा संघ कुठे आहे, कसा आहे, नसेल तर काय करावं लागेल, त्या संघाच्या मध्ये सामील झाल्यानंतर काय फायदे असतात, त्या संघामध्ये समाविष्ट झाल्यानंतर किंवा त्याला अनुसरल्यानंतर काय फायदे मिळतात, मला स्वतःला मिळतात किंवा तुम्हाला मिळू शकतात, असं लोकांना सांगता आलं पाहिजे ते की तुम्हाला ह्याच्यात काय फायदे आहेत. नाहीतर मग धम्मदेशनेचा आपला उद्देश सफल होणार नाही. कारण जे समोर जे बसलेले आहेत त्यांना त्याच्यातील फायदा समजला पाहिजे. अरे हे ऐसा कीने के बाद मुझे ऐसा हो रहा है, ऐसा मिल सकता है, ही स्पष्टपणे आपण त्यांच्या समोर ठेवलं पाहिजे. ठीक आहे, काही हरकत नाही आहे. तर हे जे काही महत्वाचे मुद्दे होते या विषयांच्या संदर्भाने हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला खूप आवश्यक वाटलं होतं. जर मी गुणांकन पद्धतीकडे येतो. ओपनिंग मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं प्रॅक्टिसने होणार आहे ते, तर त्याच्याबद्दल काही हे नाही आहे. पण समोरचा एखादा व्यक्ती बसलेला असतो ना, नवीन असतो तो, त्यांनी तुम्हाला कधी कदाचित ऐकलेलं नसतं, पाहिलेलं नसतं आणि तो कुतूहलाने म्हटलं अरे बाबा हे कोण आहे बाई आहे जो भी सुनने वाला हूं मैं. तर तुमची सुरुवात जी आहे तर त्या सुरुवातीचे संस्कार त्याच्या मनावरती सर्वप्रथम होणारे असतात. मग तुम्ही नेमकं कोणत्या आदर्शांना मानताय, कसं त्यांना सांगताय, प्रस्तुत करताय, हे त्याच्या मनावरती पटकन जात असतं ते. अरे यार, हा हे यांचे विचार सांगणार आहेत मला, याचे आदर्श हे आहेत. ओके, फाईन. मग तो पहिला संस्कार त्याच्याकडून तो घेतो. त्यामध्ये तुम्ही तुमच्या आदर्शांना देखील कसं प्रस्तुत करत आहात हे देखील संस्कार तो घेत असतो. आता उदाहरणार्थ अनेक कार्यक्रमांमध्ये आपले धम्मप्रचारक जे आहेत तर ते धम्मप्रचारक खूप जणांची नावं घेत असतात की ज्यांचा आणि धम्माचा काहीही एक संबंध नाही, अशा लोकांची सुद्धा नावं ते घेत असतात. मग समोरचा माणूस काय म्हणतो, अरे बाबा हा जर मला धम्म जर सांगणार आहे तर हे एवढे सगळे जत्रा यांनी कशी काय आतमध्ये घेतलेली आहे, नेमके कुणाचे विचार तो सांगतोय मला. तर हे म्हणजे अनस्पोकन आहे. मला ऐकणाऱ्या व्यक्तीला स्पष्ट झालं पाहिजे मी बुद्ध आणि बाबासाहेब या दोघांचेच विचार तुला सांगणार आहे, माझ्या आदर्शांना ते नमन करून. क्लॅरिटी असली पाहिजे तुम्हाला. ज्यावेळेस तुम्ही प्लॅटफॉर्मवरती जाल जिथे तुम्हाला धम्म सांगायचं नाही आहे पण एक
तिथला विषय घ्यायचा जर असेल, जरूर तुम्ही त्या पद्धतीमध्ये जे संविधानिक महापुरुष जे आहेत सगळ्यांचे तुम्ही त्यांना तिथे हे करा. पण ज्यावेळेस तुम्ही धम्म लोकांना सांगत आहात, धार्मिक प्लॅटफॉर्मवरती आहात, त्यावेळेस तुमचे आदर्श क्लिअर कट लोकांच्या समोर गेले पाहिजे. ओके, तर त्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, बाबासाहेबांनी ज्या मातृसंस्था दिलेल्या आहेत त्या सुद्धा लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. ते तुम्ही तुमच्या इंट्रोडक्टरी याच्यामधून सांगता. नाहीतर लोक विसरून जातील, अरे चलो इधर भी काम करते उधर भी काम करते, बाकीचं सोडून द्या. पण ते मातृसंस्था माझ्या नाही आहेत, त्या सगळ्या समाजाच्या आहेत. त्याच्यामध्ये काही ठराविक ध्येय उद्दिष्ट बाबासाहेबांना दिलेली आहेत. तर ही उद्दिष्ट सुद्धा मग ते लोक मग ते ऐकतील, अरे हा याचे संस्थापक बाबासाहेब आहेत का, म्हणजे ही आपली संस्था आहे, सगळ्यांची संस्था आहे. म्हणजे तुमच्या इंट्रोडक्शन मधून त्यातला एक एक शब्द एक एक वाक्य जो आहे ना तो फार जाणीवपूर्वक विचारपूर्वक तिथं ठेवलेला आहे. ओके, आणि मग हे इंट्रोडक्शन झाल्यानंतर मग तुम्ही त्या कार्यक्रमाचे कोण अध्यक्ष असतील, प्रमुख पाहुणे असतील, मग त्यांचा तुम्ही तिथं नामोल्लेख करून उपस्थित सर्वजण, ठीक आहे, आणि मग तुमचं सुरू करू शकता तुम्ही. तर हे झालं ओपनिंग. दुसरं जे आहे, तुम्ही विषय प्रवेश करताना तुम्ही एक जो विषय सांगणार आहात त्या विषयाबद्दलचे एक कुतूहल समोरच्या लोकांमध्ये निर्माण करता.